मराठी रंगभूमी. हा हा, हे नाव ऐकल्यावरच कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात, नाही का? भव्य पडदे, ते दमदार संवाद आणि अशी काही गाणी जी आजही आपल्या ओठांवर आहेत. पण हा जो काही 180 वर्षांचा प्रवास आहे ना, तो नेमका कसा होता? चला तर मग आज आपण हाच अविश्वसनीय प्रवास जरा जवळून पाहूया. आणि सुरुवातच करूया या एका महत्त्वाच्या प्रश्नाने. विचार करा, 180 वर्ष जुनी परंपरा. आजच्या या डिजिटल जगात जिथे सगळं काही एका क्लिकवर मिळतं, तिथे स्वतःचं महत्त्व कसं टिकवून ठेवते? खरं सांगायचं तर याच प्रश्नामध्ये मराठी रंगभूमीच्या जिद्दीची आणि नाविन्याची संपूर्ण गोष्ट दडलेली आहे. तर मग आपल्या कथेचा पहिला अंक सुरू होतोय. चला, आपण थेट त्या काळात जाऊया जिथे व्यावसायिक मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. ही सुरुवात होती एका मोठ्या क्रांतीची. आता ही तारीख बघा, 1843. ही खूप खूप महत्त्वाची आहे. कारण विष्णुदास भावेंनी जे सीता स्वयंवर सादर केलं ना, ते फक्त एक नाटक नव्हतं. अहो, त्यांनी तर एक अख्खं बिझनेस मॉडेलच उभं केलं होतं. म्हणजे फिरत्या कंपन्या, तिकीट लावून प्रयोग आणि प्रॉपर टूर प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात इथून झाली. तर मग याला व्यावसायिक का म्हणायचं? कारण आधीच्या लोककलांपेक्षा ही गोष्ट खूप वेगळी होती. इथे एक प्रॉपर सिस्टम होती, एक व्यावसायिक चौकट होती आणि याचमुळे कलेला एक आर्थिक स्थैर्य मिळालं आणि तिचा पसारा वाढला. बरं, पायाभरणी तर झाली, पण खरी जादू, खरी मजा तर पुढे येणार होती. आता आपण कथेच्या दुसऱ्या अंकात प्रवेश करतोय आणि हा अंक म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचं सुवर्णयुगच होतं. इथे बघा, संगीताने काय कमाल केली. आधीची नाटकं म्हणजे संवादांवर जास्त जोर होता. पण मग आले अण्णासाहेब किर्लोस्कर आणि त्यांनी आणलं संगीत नाटक. आणि काय सांगू, सगळं चित्रच पालटून गेलं. त्यांनी अभिजात संगीत आणि नाटक इतकं सुंदर एकत्र आणलं की ती एक वेगळीच दुनिया होती. अक्षरशः क्रांती होती ती. आणि या स्वर्णयुगाचे नायक कोण होते? तर हे दोन दिग्गज. एकीकडे अण्णासाहेब किर्लोस्कर, ज्यांनी हा पाया रचला, आणि दुसरीकडे बालगंधर्व. अरे वा, त्यांचं नाव तर आजही किती आदराने घेतलं जातं. विचार करा, तो काळ असा होता की स्त्रिया रंगमंचावर काम करायच्या नाहीत आणि अशा काळात बालगंधर्वांनी स्त्री भूमिका इतक्या जिवंत केल्या की ते कल्चरल आयकॉन बनले. संगीत नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता रंगभूमी एक नवीन आणि अधिक गंभीर वळण घेणार होती. आपण आलो आहोत आपल्या कथेच्या तिसऱ्या अंकात. इथे रंगभूमी फक्त मनोरंजन नाही, तर समाजाचा आरसा बनली. हे वाक्य पहा. आणि हे कोणाबद्दल आहे माहीत आहे? हे आहे क्रांतिकारक नाटककार विजय तेंडुलकर यांच्याबद्दल. या एका माणसामुळे मराठी रंगभूमीला एक नवी, बंडखोर आणि तितकीच महत्त्वाची ओळख मिळाली. म्हणजे तेंडुलकरांनी नेमकं काय केलं? त्यांनी रंगभूमीला थेट समाजाच्या दुखण्यावर बोट ठेवायला शिकवलं. राजकीय हिंसा, स्त्री-पुरुष नात्यांमधला गुंता, समाजातला ढोंगीपणा, असे विषय ज्यावर बोलायलाही लोक घाबरायचे, ते त्यांनी स्टेजवर आणले. शांतता, कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल या नाटकाने तर नुसता धुमाकूळ घातला. नाटक आता फक्त करमणूक नाही, तर एक विचार बनलं होतं. तर हा सगळा होता इतिहास, गौरवशाली, प्रेरणा देणारा. पण आजची परिस्थिती काय आहे? चला, आता आपण आपल्या कथेच्या चौथ्या आणि सध्याच्या अंकात येऊया, म्हणजेच आजच्या आधुनिक काळात. आजच्या मराठी रंगभूमीची ही दोन महत्त्वाची केंद्र आहेत, पुणे आणि मुंबई. आपण असं समजूया की पुणे ही एक प्रयोगशाळा आहे, जिथे नवनवीन प्रयोग होतात, कलाकार घडतात. तर मुंबई ही एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे या प्रयोगांना व्यावसायिक यश मिळतं. खरं तर दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आणि इथेच आजचा सगळ्यात मोठा संघर्ष आहे. एका बाजूला आहे पैशांची चणचण, पारंपरिक पद्धतींमुळे येणारा आर्थिक ताण, आणि दुसऱ्या बाजूला काय दिसतंय? तर डिजिटल जगाच्या अमर्याद संधी. हाच तो आजच्या काळातला मोठा पेचप्रसंग आहे. अगदी, म्हणजे मूळ मुद्दा हाच आहे की आज सगळ्यात मोठं आव्हान पैशांचं आहे. तिकीट विक्री, स्पॉन्सरशिप, सरकारी अनुदानं यावरच सगळं अवलंबून आहे. आणि म्हणूनच या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन करणं खूप गरजेचं झालंय. तर आपण आलो आहोत आपल्या कथेच्या शेवटच्या टप्प्यावर. पण गंमत म्हणजे हा अंक अजून पूर्ण झालेला नाहीये, तो आत्ता लिहिला जातोय. हा आहे भविष्याचा अंक. मग पुढे काय? तर यावर उपाय काय? इथे भविष्यासाठी एक मस्त आराखडा आहे. पहिला म्हणजे शिक्षणात बदल.
फक्त अभिनय नाही तर लाइटिंग, साऊंड, मॅनेजमेंट हे सगळं शिकवणं गरजेचं आहे. दुसरं, हायब्रिड मॉडेल, म्हणजे नाटक थिएटरमध्ये तर चालेलच, पण ते डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दिसलं पाहिजे. आणि तिसरं, पार्टनरशिप्स, मल्टिप्लेक्स, OTT प्लॅटफॉर्म्स यांच्यासोबत मिळून काम करायला हवं. आणि हो, हे सगळं करण्यासाठी एक मजबूत पाया हवा, बरोबर. त्यासाठी सरकारी अनुदानं पारदर्शक हवीत, शाळा कॉलेजांच्या अभ्यासक्रमात नाटकाला एक कायमचं स्थान मिळायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या स्थानिक कथांवर नाटकं व्हायला हवीत. ह्या सगळ्या गोष्टी मिळूनच हा पाया मजबूत होणार आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच, मराठी रंगभूमीचं भविष्य नक्की कुठे आहे? फक्त त्या रंगमंचावर, की आपल्या हातातल्या स्क्रीनवर, की दोन्हीकडे? उत्तर काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की आहे, या ऐतिहासिक कलेचा पुढचा प्रवास खूपच रोमांचक आणि पाहण्यासारखा असणार आहे.